मार्च महिन्यात शाळांच्या सुट्ट्यांपासून बँकेच्या अनेक नियमात बदल होतात। प्रत्येक महिन्यात बँकांना सुट्टी असते। दरम्यान 1 मार्चला बँकांना सुट्ट्या असणार की नाही, संपूर्ण मार्च महिन्यात किती सुट्ट्या असणार असे प्रश्न विचारले जात आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। प्रत्येक राज्यांची सुट्टी ही त्या राज्यातील सणांनुसार वेगळी असते। त्यामुळे तुम्ही आरबीआयच्या वेबसाईटवर गेलात तर तुमच्या राज्यात कोणती सुट्टी आहे अथवा नाही हे तुमच्या लक्षात येईल। यावर्षी मार्च महिन्यात एकूण तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत। यामध्ये 5 रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 7 दिवस बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत। 14 मार्चला होळी आणि 31 मार्चला ईद हे 2 मोठे सण आहेत। या दिवशी बँका बंद राहतील। यावेळी आरबीआयने 31 मार्च हा दिवस बँक क्लोजिंगचा दिवस म्हणून घोषित केलाय। त्यामुळे या दिवशी बँका बंद राहणार नाहीत। असे असले तरी मिझोराम आणि हिमाचल प्रदेश वगळता सर्व राज्यांमध्ये ईदच्या दिवशी बँका सामान्यतः बंद असतात। असे असताना जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही या सुट्ट्या वगळता बँकेत जाऊ शकता। मार्च महिन्यात तुमच्या राज्यात आणि शहरात बँका कधी बंद राहतील हे तुम्हाला आरबीआयच्या वेबसाईटवर समजेल। बँका बंद असल्या तरी तुम्ही तुमचे काम ऑनलाईन बँकिंगद्वारे पूर्ण करू शकता किंवा एटीएम द्वारे पैशाचे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे देखील करू शकता। बँक सुट्ट्यांमुळे या सुविधांवर परिणाम होणार नाही। 1 मार्चला रविवार नाहीये किंवा कोणता सणही नाहीये। त्या दिवशी शनिवार असल्यामुळे महिन्याच्या पहिल्या शनिवारी बँक सुरू असते। त्यामुळे 1 मार्च 2025 रोजी बँक खुल्या राहतील। या दिवशी बँकांमध्ये नेहमीचे काम सुरू राहील।